आजचा भाग सजीवामधील जीवन प्रक्रिया. क्लास 9th, सब्जेक्ट सायन्स 2, टॉपिक लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, सब टॉपिक ह्युमन नर्व सिस्टीम. CNO नीता ठाकरे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित शाळा बंद पण शिक्षण चालू या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मी सौ रूपश्री रंगनाथ गायकवाड, दिंडोशी वसाहत मनपा माध्यमिक शाळा गोरेगाव पूर्व. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम मी तुम्हाला एक सुविचार सांगते. क्षण सौख्याचा, क्षण दुःखाचा, क्षण प्रीतीचा, क्षण भीतीचा, क्षणाक्षणाचा हार गुंफला जीवन म्हणती याला. तर आपला हा दुःखाचा क्षण येतो, सुखाचा येतो, तसाच भीतीचा येतो. तर त्याच पद्धतीने आपला आता दुःखाचा क्षण येऊन गेलेला आहे. आता लवकरच आपला सौख्याचा क्षण येणार आहे, म्हणजे लवकरच आपली शाळा सुरू होणार आहे. तरीही आपण हे ऑनलाईन शिक्षण चालू ठेवणारच आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय आहे विज्ञान भाग 2. विज्ञान भाग 2 मध्ये 15वे प्रकरण सजीवातील जीवन प्रक्रिया. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का आपल्या स्टँडर्ड कुठला आहे हा? प्रक्रिया या कशा बरं व्यवस्थित चालत असतील? आपण मैदानावर खेळतो त्यावेळी त्यावेळी आपण बरेच खेळ खेळत असतो, त्यामधील क्रिकेट हा खेळ. तर या क्रिकेट खेळताना ज्यावेळेस बॉलर चेंडू बॅट्समनकडे टाकतो, त्यावेळेस बॅट्समन लगेचच बॅटने तो मारतो. मग इथे काय होत असेल बरं? हे सर्व शरीरच करतं का? तर यातील महत्त्वाचा भाग म्हणजे मेंदू. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये समन्वय आहे, की कोणतंही एखादी क्रिया झाली की त्याला प्रतिसाद मिळतो, म्हणजे हा आहे समन्वय. त्याचबरोबर कधी आपण बऱ्याचदा लहानपणी हे खेळ खेळत असतो की एखादा आपला मित्र अंधारात उभा असेल तर त्यावर आपण काय करतो, टॉर्चचा प्रकाश पाडतो, त्यावेळेस तो झटकन आपले डोळे मिटतो. त्याचबरोबर कधी रस्त्यावरून जात असताना आपल्या डोळ्यामध्ये धूळ जात असते, त्यावेळी आपले डोळे पटकन मिटतात. म्हणजे हे सर्व कशाने होते? तर हा आहे मानवातील समन्वय. तर जीवन प्रक्रिया पाहत असताना या अगोदर तुम्ही मानवी पचन संस्था अभ्यासलेली आहे, उत्सर्जन संस्था अभ्यासलेली आहे, त्याचबरोबर मानवी चेता संस्था देखील अभ्यासलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानवातील समन्वय. आता मानवातील समन्वय समन्वय म्हणजे काय? तर शरीरातील विविध क्रियांचे पद्धतशीर नियमन म्हणजे नियंत्रण होय, आणि या क्रिया क्रमवार घडवून आणणे म्हणजे समन्वय. कधी विचार केला तर तुमच्या लक्षात येईल, हे जर व्यवस्थित नियंत्रण नसतं आपल्या शरीरामध्ये, किंवा आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या अवयव संस्था आहेत त्यांचा जर समन्वय नसता, तर आपल्या शरीराचं कोणतंही कार्य, कोणतंही म्हणते मी, म्हणजे उदाहरणार्थ पचन संस्था आहे किंवा उत्सर्जन संस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे, ह्या कोणत्याही संस्था व्यवस्थित चालल्या नसत्या. तर हा मानवातील जो समन्वय आहे, तो समन्वय 2 प्रकारे घडतो. ते म्हणजे चेता नियंत्रण आणि दुसरं आहे रासायनिक नियंत्रण. तर या मागच्या तासाला तुम्ही चेता नियंत्रण यामधील मेंदू, चेतापेशी, चेतापेशीचे प्रकार हा भाग अभ्यासलेला आहे. मानवी चेतासंस्था जी आहे, ती मानवी चेतासंस्था 3 भागामध्ये विभागलेली आहे. कोणते तर 3 भाग? तर मध्यवर्ती चेतासंस्था, परकीय चेतासंस्था आणि स्वायत्त चेतासंस्था.
मध्यवर्ती चेतासंस्था म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम. यामधील तुम्ही या अगोदरच्या तासाला मेंदूची रचना हा भाग अभ्यासलेला आहे. यानंतरचा जो मध्यवर्ती चेतासंस्थेतला पुढचा जो भाग आहे मेरुरज्जू, तो आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर परिघीय चेतासंस्था आणि स्वायत्त चेतासंस्था अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या चित्रामध्ये तुम्हाला मानवी चेतासंस्था पूर्ण दिसत आहे. तर वरचा CNS म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम हा भाग आहे. परिघीय चेतासंस्था म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि स्वायत्त चेतासंस्था म्हणजे ॲटोमॅटिक नर्वस सिस्टीम. तर आपण मध्यवर्ती चेतासंस्थातला पुढचा भाग अभ्यासूया, तो म्हणजे मेरुरज्जू. मुलांनो, तुम्ही हा भाग अभ्यासलेला आहे की मानवी मेंदूची रचना कशी आहे. यामध्ये मानवी मेंदूचे 3 भाग म्हणजे प्रमस्तिष्क, अणुमस्तिष्क आणि मस्तिष्कपुच्छ. मानवी मेंदू कसा असतो, त्याचे वजन किती? त्याचे वजन सुमारे 1300 ते 1400 ग्रॅम इतके असते आणि हा जो भाग आहे तो 100 अब्ज चेतापेशींनी बनलेला आहे मेंदू आपला. तर हा भाग अभ्यासलेला आहे. याच्यामध्ये त्याची कार्य दिलेली आहेत. तर आजचा आपला पुढचा भाग आहे तो म्हणजे मेरुरज्जू. इथे तुम्हाला आकृतीमध्ये मेरुरज्जू दिसत आहे. आता मेरुरज्जू म्हणजे काय? तर मेरुरज्जू कशेरू स्तंभामध्ये म्हणजे आपला जो पाठीचा कणा जो आहे त्या पाठीच्या कण्यामध्ये स्थिर असणारा अत्यंत महत्वाचा, काहीसा जाडसर आणि टोकाकडे कसा असतो, निमुळता असतो, शेपटीसारखा असतो, त्याला आपण मेरुरज्जू असे म्हणतो. आता या मेरुरज्जूचं कार्य काय आहे आपल्या शरीरामध्ये? तर त्वचेपासून मेंदूपर्यंत आवेगांचे वहन. आता त्वचा हे ज्ञानेंद्रिय आहे. तर आपल्या बघा बऱ्याचदा आपल्या काही क्रिया आपल्या मनात नसताना सुद्धा लगेच क्षणात म्हणजे आपण न विचार करता त्या काय करत असतो. उदाहरणार्थ आपल्याला काही चावलं किंवा आपल्या त्वचेवरती मच्छर बसला तर लगेचच आपला हात तिथे जातो. याचं कारण काय असेल बरं? तर त्वचेपासून मेंदूपर्यंत काय झालं? आवेगांचं वहन झालं, म्हणजे मेंदूपर्यंत ते पोहोचलं गेलं. हे काम कोण करतं? मेरुरज्जू. यानंतर मेंदूपासून स्नायू व ग्रंथीकडे आवेगांचे वहन, म्हणजे मेंदूपासून नंतर त्याचं ते जे आवेग आहेत त्यांचं वहन करण्याचं काम सुद्धा मेरुरज्जू करत असतो. आणि मेरुरज्जू हा प्रतिक्षिप्त क्रिया यांचा काय आहे? समन्वयक केंद्र आहे. बघा बऱ्याचशा क्रिया, प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय? तर पर्यावरणातील एखाद्या घटनेला अनैच्छिकरित्या क्षणार्धात कसलाही वेळ न लावता आपण प्रतिसाद देतो, त्याला प्रतिक्षिप्त क्रिया असं म्हटलं जातं. तर याचं समन्वय केंद्र सुद्धा काय आहे? मेरुरज्जू आहे. म्हणजे आपली जी मानवी चेतासंस्थातली पहिली जी मध्यवर्ती चेतासंस्था जी आहे ती मानवी मेंदू आणि मेरुरज्जू यांनी बनलेली असते. यानंतर पुढची संस्था आहे परिघीय चेतासंस्था. आता परिघीय चेतासंस्था ही कशी असते किंवा कुठे असते? परिघीय चेतासंस्थामध्ये मध्यवर्ती चेतासंस्थेपासून निघणाऱ्या चेतांचा समावेश होतो. या चेता मध्यवर्ती चेतासंस्थेला शरीराच्या सर्व भागांशी जोडतात. बघा परिघीय चेतासंस्था म्हणजे मध्यवर्ती चेतासंस्थापासून शरीराच्या सर्व भागांना जोडण्याचं काम कोण करत असेल? तर परिघीय चेतासंस्था करत असते. आता यामधील परिघीय चेतासंस्थामध्ये पुन्हा 2 प्रकारच्या चेता असतात.
पहिली आहे कर्पर चेता. बघा इथे तुम्हाला मेंदू दिसतोय, त्या मेंदूमध्ये दिसणाऱ्या ज्या येलो कलरच्या म्हणजे पिवळ्या कलरच्या ज्या चेता आहेत त्या आहेत कर्पर चेता. म्हणजे मेंदूपासून निघणाऱ्या चेतांना आपण कर्पर चेता असे म्हणतो. आता ह्या कर्पर चेता ज्या आहेत ते आपलं शिर म्हणजे डोकं, छाती आणि पोटातील विविध भागांशी काय असतात, जोडलेल्या असतात. आणि या कर्पर चेता ह्या किती असतात बरं, तर त्यांच्या 12 जोड्या. जोड्या म्हणते मी हा, म्हणजे टोटल किती असतील 24. तर अशा त्या 12 जोड्या असतात. हा आहे परिघीय चेतासंस्थेचा कर्पर चेता हा प्रकार. दुसरा आहे मेरू चेतू. आता मेरू मेरू या शब्दापासून वरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की मेरू रज्जूपासून निघणाऱ्या. आता आपण बघितलं की मेरू रज्जू म्हणजे तर मेरू रज्जूपासून निघणाऱ्या ज्या चेता आहेत त्याला मेरू चेता असे म्हणतात. आणि ह्या ज्या चेता आहेत त्या हात, पाय, त्वचा आणि शरीराच्या इतर भागांशी संलग्नित असतात. बघा नीट लक्षात घ्या, कर्पर चेता आणि मेरू चेता फरक आहे ते. हा, तर याच्या किती जोड्या असतात, तर 31 जोड्या. आकृतीमध्ये जो आई वडील पाण्याचा भाग दिसतोय तर तिथे 31 दोघांमध्ये फरक किती आहे? दिसत आहेत. तर हा आहे मेरू. फरक आहे. तर ही झाली परिघीय. शरीरामध्ये कमी असेल त्यानंतर पुढचा भाग आहे स्वायत्त चेतासंस्था म्हणजे नर्वस सिस्टीम. तर आपलं हृदय बघा इथे तुम्हाला अवयव दिसत आहेत आकृती. तुम्हाला हृदय, फुफ्फुस, जठर इत्यादी अवयव दिसतात. आता याच्या ज्या हालचाली आहेत त्या कसल्या हालचाली असतात, अनैच्छिक. आपल्या इच्छेनुसार होतात का? हृदय आपलं आपल्या इच्छेनुसार चालतंय का? नाही. काय करत आहेत माहिती नाही ते देऊ अनैच्छिक नका. हालचाली आहेत ज्या की आपल्या इच्छेवर अवलंबून नाहीत. अशा अनैच्छिक अवयवातील चेतांनी ही स्वायत्त चेतासंस्था तयार होते. आणि याचे नियंत्रण आपल्या इच्छेवर असत नाही. हे तुम्हाला माहिती आहे की आपण थांब म्हटल्यावर आपलं हृदय थांबणार नाही, लक्षात घ्या. तर याला म्हणतात स्वायत्त चेतासंस्था. इथे तुम्हाला अगोदरच मी तुम्हाला सांगितलं होतं प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय. बघा इथे तुम्हाला एक व्यक्ती दिसत आहे, त्याने मेणबत्तीला हात लावल्यानंतर म्हणजे तो व्यक्तीपेक्षा आपण स्वतःचं सुद्धा उदाहरण घेतलं की मेणबत्ती आपल्या समोर धरली आणि आपण त्याला हात लावला तर आपण तसाच हात धरून राहतो का रे? नाही. तर आपण क्षणार्धात आपला हात बाजूला खेचतो. म्हणजे हा काय आहे, पर्यावरणातील एखाद्या घटनेला अनैच्छिकरित्या क्षणार्धात दिलेला प्रतिसाद म्हणजे प्रतिक्षिप्त क्रिया होय. आता इथे पहिला तुम्हाला हात बोटाने स्पर्श केला मेणबत्तीला आणि नंतर मागे घेतला तर तिथे संवेदी चेता. ज्यावेळेस तुम्ही चेतापेशीचा अभ्यास केला त्यावेळेस चेतापेशीचे प्रकार अभ्यासलेले आहेत. संवेदी चेतापेशी, प्रेरक चेतापेशी आणि सहयोगी चेतापेशी. तर त्या सर्व चेतापेशींचा इथे उपयोग होतो. तर या पद्धतीने ही प्रतिक्षिप्त क्रिया होत असते. तर हा झाला सर्व मेंदूचा भाग. तर सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की आपलं मानवातील जे समन्वय आहे ते चेता नियंत्रण. आतापर्यंतचा आपण जो भाग अभ्यासला तो सर्व चेता नियंत्रण होतं. यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे रासायनिक नियंत्रण म्हणजे केमिकल कंट्रोल. म्हणजे फक्त आपल्या शरीरात चेताच हे सगळं काम करतात असं नाही, तर काही रसायनं सुद्धा काम करत असतात. मग ही रसायनं म्हणजे संप्रेरक येतात कुठून, तर बघा नीट लक्ष द्या. इथे तुम्हाला चित्रामध्ये वेगवेगळी गोष्टी किंवा आपल्या शरीरामध्ये ग्रंथी दिसत आहेत आणि ह्या ग्रंथी ह्या रासायनिक नियंत्रणाचं कार्य करत असतात. तर आपल्या शरीरात संप्रेरके या रासायनिक पदार्थामार्फत
काय केली जातात, स्त्रवली जातात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो समन्वय आणि नियंत्रण आहे ते या संप्रेरकाद्वारे केलं जातं, ज्याला की आपण हार्मोन्स असं म्हणतो. तर हे अंतःस्रावी ग्रंथी म्हणजे एंडोक्राईन ग्लँड्स ज्या असतात आपल्या शरीरामध्ये, त्या एंडोक्राईन ग्लँड्स ही संप्रेरके काय करत असतात, म्हणजे हार्मोन्स स्त्रवतात. म्हणजे ते जे हार्मोन्स त्या ग्रंथीपासून आपणाला मिळतात. आता ही जी ग्रंथी आहे ती वाहिनी विरहित असते, म्हणजे ह्याला वाहिनी नसते, वहन करण्यासाठी कसलेही नळी किंवा काही असत नाही किंवा नसा असत नाही. हे काय करतात, डायरेक्ट म्हणजे यामधून, या ग्रंथीमधून जी संप्रेरके स्त्रवली जातात, ही संप्रेरके तयार होताच ती सरळ आपल्या रक्तप्रवाहात मिसळली जातात. बघा, आता इथे तुम्हाला चित्रामध्ये ह्या ज्या ग्लँड्स दिसत आहेत, म्हणजे ग्रंथी दिसत आहेत, ह्या ठराविक आहेत. परंतु जरी ठराविक असल्या, ठराविक विशिष्ट आपल्या शरीरात विशिष्ट ठिकाणीच असल्या, तरी सुद्धा त्यापासून स्त्रवलेली संप्रेरक जी आहेत ती काय केली जातात, शरीराच्या सर्व भागांना पुरवली जातात. म्हणजे अंतःस्रावी ग्रंथी ह्या चेतासंस्थेबरोबरच आपल्या शरीरामध्ये जे नियंत्रण आणि समन्वय आहे याची जबाबदारी पार पाडत असतात. परंतु चेता आवेग, आता हा जो आपण चेता नियंत्रण जे बघितलं तिथे लगेचच काय होतं, ते क्षणार्धासाठी असतं, अल्पावधीसाठी असतं. परंतु ही संप्रेरक जी आहेत, या संप्रेरकाची क्रिया ही काय असते, जास्त कालावधीसाठी असते. या चित्रामध्ये तुम्हाला आपल्या शरीरामध्ये कोणत्या ग्रंथी कोठे आहेत त्याचं ठिकाण तुम्हाला इथे दिसत आहे. बघा, पहिली ग्रंथी आहे अधचेतक ग्रंथी, नंतर द्वितीय नेत्र ग्रंथी, कौटू ग्रंथी व परावटू ग्रंथी. बघा, स्थान नीट लक्षात घ्या. आता ह्याचं ठराविक आहे, परंतु त्याच्यापासून पुरवलेली संप्रेरके आपल्या शरीराच्या सर्व भागांना पुरवली जातात. यवनलोपी ग्रंथी, वृक्कस्थ ग्रंथी, अंडाशय आणि वृषण. तर आपण प्रत्येक ग्रंथीचा आपण अभ्यास करणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला मी एक प्रश्न विचारते की तुम्ही कधी मधुमेह हा का होतो हे तुम्हाला माहित आहे का? मधुमेह, तर मधुमेह हा आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्यानंतर होत असतो, लक्षात घ्या. मग त्यासाठी या साखरेचं प्रमाण नियंत्रण करण्यासाठी कोण काम करत असतं, तर माइक ऑफ ठेवा. ते करत असतं. तर आता प्रथम आपण एका एका ग्रंथीचा स्थान, म्हणजे ते कुठे आहे, पासून कोणतं संप्रेरक आपल्याला मिळतं आणि त्या ग्रंथीचं कार्य काय हे आपण अभ्यासणार आहोत. पहिली ग्रंथी आहे अधचेतक ग्रंथी. अधचेतक ग्रंथी हे मेंदूतील प्रमस्तिष्क, म्हणजे मेंदूचा जो मोठा भाग आहे त्या ठिकाणी पीयूषिका ग्रंथीच्या वर असते. विद्यार्थी मित्रांनो, की म्हणजे आपल्या शरीराची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. परीक्षेत प्रश्न येईल, मग मी त्याचं उत्तर लिहीन असं न ठेवता आपल्या शरीरामध्ये नेमकं काय काय घडतं, हे काय आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर या अधचेतक ग्रंथीपासून कोणती संप्रेरक स्त्रवली जातात, तर पियूषिकेतील स्त्राव निर्माण करणाऱ्या पेशीचे नियंत्रण करणारे म्हणजे हार्मोन्स आहेत ते त्या अधचेतक ग्रंथीपासून मिळतात. त्याचं कार्य काय आहे, तर पियूषिका ग्रंथीला नियंत्रित करणे. म्हणजे जी पियूषिका ग्रंथी पुढे आहे त्या ग्रंथीला नियंत्रण करणे. आपण जो मानवी चेतासंस्थेचा भाग बघतोय त्याच्यामध्ये नियंत्रण आणि समन्वय आहे. मग त्या इथे अधचेतक ग्रंथी जी आहे ती पियूषिका ग्रंथीला काय करते, नियंत्रित करते.
पुढची ग्रंथी आहे पीयूषिका. आता ही कुठे असते? तर आपला जो मेंदू आहे या मेंदूच्या तळाशी. त्यापासून तर वृद्धी संप्रेरक, अधिवृक्क ग्रंथी, संप्रेरक, औटू ग्रंथी, म्हणजे ह्या ग्रंथीची जी ही हार्मोन्स इथे तयार केली संप्रेरके तयार होतात. कार्य काय आहे बघा, नीट लक्षात घ्या. आपल्याला बऱ्याचदा आपण डॉक्टरांकडून हा शब्द ऐकत असतो की हार्मोन्स चेंजेस झालेले आहेत म्हणून असं होतंय. पण नेमकं काय होतं हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर याचं कारण काय आहे? तर हाडाच्या वाढीला चालना देणे. आपल्या शरीरात किती हाडं आहेत त्या हाडाच्या वाढीला चालना देण्याचं काम अनुशिका ग्रंथी करत असतात. त्यानंतर अधिवृक्क ग्रंथी औटू ग्रंथीच्या चलनास्त्रावना. बघा इथे महत्वाचं कार्य आहे पीयूषिका ग्रंथीचं, मातेस दुग्धोत्पादन करण्यास प्रवृत्त करणे. बघा नीट लक्षात घ्या, जर मातेचं दूधच आलं नसतं तर काय झालं असतं? जन्माला आलेलं बाळ हे म्हणजे चांगलं पोषण झालं नसतं, तर मातेच्या दुधापासून त्या बाळाचं चांगलं पोषण होतं. तर मातेस दुग्धोत्पादनास प्रवृत्त करण्यासाठी ही पीयूषिका कार्य करत असते. यानंतर मूल जन्मास येताना गर्भाशय आकुंचित करण्यासाठी सुद्धा पीयूषिका ग्रंथी कार्य करत असते. मासिक पाळीचे नियंत्रण करणे, त्याचबरोबर शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित करणे. बघा हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. आपण पाणी पितो, कधी खूप पितो, कधी पितच नाही, तरी सुद्धा आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते संतुलित करण्याचं काम पीयूषिका ग्रंथी करत असते. पुढचं कार्य आहे जनन ग्रंथीची वाढ नियंत्रित करणे, म्हणजे नियंत्रण करण्याचं, त्याची जी वाढ आहे ती वाढ नियंत्रण करण्याचं काम सुद्धा पीयूषिका ग्रंथी करत असते. यानंतर पुढची ग्रंथी आहे औटू ग्रंथी. आता या औटू ग्रंथीचं स्थान कुठे आहे? मानेच्या मध्यभागी समोरून श्वासनलाच्या दोन्ही बाजूस. बघा इथे आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहे. नीट लक्षात घ्या ही ग्रंथी कुठे असते. आता यापासून मिळणारं संप्रेरक कोणतं आहे? थायरॉक्झिन आणि कॅल्शिटोनिन. आणि त्याचं कार्य काय आहे बघा, शरीराची वाढ व चयापचय क्रिया नियंत्रित करणे. बघा शरीराची वाढ नियंत्रण करणं. जर आपल्या शरीराची वाढ नियंत्रित झाली नसती तर आपण आपलं झाडासारखं आहे का रे? एखादा हात कट केला तर आपला लगेचच हात दुसरा येतो, असं होतं का? नाही. आपल्या शरीराची वाढ नियंत्रित केली जाते. वनस्पती आणि प्राण्यामधला हा जो फरक आहे तो हाच फरक आहे की इथे वाढीवर काय केलं जातंय? नियंत्रण केलं जातं. त्याचबरोबर पुढचं कार्य कॅल्शियमच्या चयापचयाचे आणि रक्तातील कॅल्शियमचे नियंत्रण करणे. आपल्या शरीरामध्ये जे कॅल्शियम आहे त्याचं नियंत्रण करण्याचं काम सुद्धा ह्या औटू ग्रंथी करत असतात. नीट लक्ष द्या मुलांनो. पुढची ग्रंथी जी आहे ती म्हणजे परावटू ग्रंथी. आता ही ग्रंथी कुठे असते? औटू ग्रंथीच्याच मागे. आत्ताच आपण औटू ग्रंथी कुठे असते ते अभ्यासलेलं आहे. त्याच्या मागेच ही परावटू ग्रंथी असते. यापासून मिळणारं जे संप्रेरक आहे तो आहे पॅराथॉर्मोन. आणि याचं कार्य आहे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरस या चयापचयाचे नियंत्रण करणे. हे आहे परावटू. म्हणजे नियंत्रण करणे हा शब्द तुमच्या लक्षात येत असेल, कारण आपण नियंत्रणच म्हणजे समन्वय हे अभ्यासत आहोत. तर त्याच्यामध्ये या ग्रंथी येत आहेत. तर या ग्रंथीचं कार्य सगळीकडे नियंत्रण करण्याचं आहे. यानंतर पुढची ग्रंथी आहे स्वादुपिंड. आता ही स्वादुपिंड कुठे असतं? तर जठराच्या मागे. इथे 4 प्रकारच्या पेशी असतात बघा. इथे अल्फा पेशी, नंतर बीटा पेशी, डेल्टा पेशी आणि पीपी पेशींनी
ही स्वादुपिंड ही ग्रंथी तयार झालेली असते. तर इथं संप्रेरक काय आहेत बघा. ग्लुकॅगॉन, इन्सुलिन. इन्सुलिन हा शब्द तुम्ही ऐकला असेल. यानंतर सोमॅटो, स्टॅटिन ही जी संप्रेरक आहे ही या ग्रंथीपासून स्त्रवली जातात. आता याचं महत्त्वाचं कार्य बघा. तर यकृताला ग्लायकोजनचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्यास उत्तेजित करणे. ग्लायकोजन जे आहे त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर करणं. यानंतर इन्सुलिन पातळीवर नियंत्रण. बघा, इन्सुलिन पातळी जी आहे आपल्या शरीरामध्ये त्याचं नियंत्रण करणं. रक्तातील वाढीव साखरेचे ग्लायकोजनमध्ये रूपांतर करण्यास यकृताला उत्तेजित करणे. म्हणजे साखरेचं प्रमाण वाढलं तर मधुमेह होतो. मग ते जे आहे साखर जी आहे आपल्या रक्तातील त्याचं ग्लायकोजनमध्ये रूपांतर करण्यास यकृताला काय केलं जातं, उत्तेजित केलं जातं. ते कुणाकडून, स्वादुपिंडाकडून. यानंतर स्वादुरसाच्या स्रवणावर नियंत्रण ठेवणे. आतड्याची हालचाल, आपल्या शरीरामध्ये जी आतडी आहेत त्याची हालचाल व त्याद्वारे ग्लुकोजचे शोषण यावर नियंत्रण ठेवणे. ही कार्य स्वादुपिंडाची कार्य आहेत. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की मधुमेह हा रोग कशामुळे होतो. यानंतर पुढचा भाग आहे अधिवृक्क ग्रंथी. अधिवृक्क ग्रंथी ही कुठे असते, तर दोन्ही वृक्काच्या वरती. वृक्क म्हणजे काय, किडनी. तर ह्या दोन्ही किडण्यांच्या वरती ही अधिवृक्क ग्रंथी असते. यापासून कोणती संप्रेरक स्त्रवली जातात, तर ॲड्रेनालिन आणि नॉन ॲड्रेनालिन. याचं कार्य काय आहे, तर आणीबाणीच्या तसेच भावनिक प्रसंगी, म्हणजे कधी आपल्याला दुःख होतं, कधी आनंद होतो, ह्या आपला काय असतो, भावनिक प्रसंग असतो. अशा वेळी आपल्या वर्तनावर नियंत्रण करणे. यानंतर हृदय व त्यांच्या संवहनी संस्थेचे उद्दीपन करणे. चयापचय क्रियेला उत्तेजन देणे. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये असणारे एनएच म्हणजे सोडियम आणि पोटॅशियमचे संतुलन व चयापचय क्रियेला उत्तेजन देणे हे अधिवृक्क ग्रंथीचं कार्य असतं. याचं स्थान बघा, नीट लक्षात घ्या. चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की दोन्ही वृक्काच्या वरती ही अधिवृक्क ग्रंथी तुम्हाला दिसत आहे. यानंतर पुढची ग्रंथी आहे अंडाशय. बघा, ही जी ग्रंथी आहे ही स्त्रियामध्ये आढळते. तर स्त्रियामध्ये गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला हे ओहरी, ज्याला की आपण ओहरी असं म्हणतो, तर ही आढळते. याचं संप्रेरक जी स्त्रवली जातात ती इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके यापासून स्त्रवली जातात. याचं कार्य काय आहे, तर स्त्रियामध्ये गर्भाशयाच्या अंतस्तराची वाढ. त्यानंतर दुसरं कार्य आहे स्त्रियांच्या दुय्यम लैंगिक गुणांचा विकास करणे. आणि तिसरं कार्य आहे गर्भाशयाच्या अंतस्तरास गर्भधारणेसाठी तयार करणे. म्हणजे जी गर्भधारणा होते ती कशामुळे होते, ह्या ओहरीमुळे होत असते. तर गर्भधारणेस मदत करण्यासाठी हे ओहरी म्हणजे अंडाशय हे मदत करत असतं. यानंतर पुढची ग्रंथी आहे ती म्हणजे वृषण ग्रंथी. ही त्याला टेस्टीज असं म्हटलं जातं. तर ही वृषण ग्रंथी जी आहे ती मुष्कामध्ये आढळते. म्हणजे त्याचं स्थान आहे इथे आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहे. यानंतर त्याचं संप्रेरक जे आहे ते आहे टेस्टोस्टेरॉन आणि कार्य आहे
पुरुषांच्या दुय्यम लक्षणांचा विकास. म्हणजे तुम्हाला कधी प्रश्न पडत असेल की स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये बरेचसे फरक आपल्याला दिसतात. म्हणजे पुरुषांना दाढी येते, मिशा येतात, तर त्याचं कारण काय असेल, तर हे ग्रंथीमुळे होत असतं. आपल्याला साधारणतः 9वी मध्ये म्हणजे तुमच्या या वर्गामध्ये आल्यानंतर मुलांमध्ये आणि मुलींमध्ये हा फरक आपल्याला जाणवतो. याचं कारण काय असेल, तर हेच आहे ग्रंथी, म्हणजे जी टेस्टीज वृषणग्रंथी जी आहे, या ग्रंथीमुळेच मुलांचे आवाज कधी बघितला तर तुमचा मुलांचे आवाज कसे असतात, घोगरे असतात, मोठा आवाज असतो, घोगरा असतो. तर हे कशामुळे होतं, तर या ग्रंथीमुळे होतं. तर पुढची ग्रंथी आहे यवनलोपी ग्रंथी. यवनलोपी ग्रंथी ही हृदयाजवळ छातीच्या पिंजऱ्यात असते आणि त्याचं संप्रेरक जे आहे ते आहे थायमोसिन. आणि ही जी ग्रंथी आहे ती काय कार्य करते, प्रतिकारक शक्ती निर्माण करणाऱ्या पेशीवर नियंत्रण ठेवणे. म्हणजे आपली जी प्रतिकार शक्ती आहे त्याच्या ज्या निर्माण करणारी ज्या पेशी आहे त्याच्यावरती नियंत्रण करण्याचं कार्य ही यवनलोपी ग्रंथी करत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, रासायनिक नियंत्रण, आपण जो समन्वय हा भाग अभ्यासतोय, मानवातील समन्वय, ते चेता नियंत्रण आणि रासायनिक नियंत्रण याच्यानी होत असते. तर चेता नियंत्रणामध्ये मेंदू, मेरुरज्जू आणि ज्या मानवी चेतासंस्थेचा जो पूर्ण भाग आहे तो येतो. तर रासायनिक नियंत्रण मध्ये आत्ता ज्या आपण अभ्यासल्या ज्या एंडोक्राईन ग्लँड्स म्हणजे ज्या अंतःस्रावी ग्रंथी ज्या आहेत त्याचा समावेश होतो. तर आता इथे आपण बघूया की चेता नियंत्रण, बघा इथे तुम्हाला या तक्त्यामध्ये सर्व ग्रंथी दिसत आहेत, त्याचं काय आहे, स्थान कुठे आहे. हा तक्ता अभ्यासासाठी तुम्हाला सोपा पडतो, कारण एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व ग्रंथी, बघा पहिल्या कॉलममध्ये काय आहे, ग्रंथी म्हणजे त्याचं नाव आहे, नंतर दुसरं आहे स्थान म्हणजे कुठे आहे शरीरामध्ये, त्या ग्रंथी आपल्या शरीरामध्ये कुठे आहेत. यानंतर तिसऱ्या कॉलममध्ये आहे संप्रेरके, म्हणजे कोणती संप्रेरके या ग्रंथीपासून स्त्रवली जातात. आणि चौथ्या कॉलममध्ये त्या ग्रंथीचं कार्य काय आहे. तर आज तुम्हाला लक्षात आलं असेल की काय काय आपल्या शरीरामध्ये आहे. बघा इथे तुम्हाला चेता नियंत्रण आणि रासायनिक नियंत्रण मध्ये काय फरक आहे. हे दोन्ही काय करतात, समन्वय नियंत्रण याचं कार्य करत असतात, परंतु फरक काय आहे. तर बघा इथे चेता नियंत्रण जे आहे, तर चेतापेशी आणि विविध प्रकारचे त्यांनी चेता नियंत्रण केले जाते. बघा चेता नियंत्रण मध्ये, तर रासायनिक नियंत्रण मध्ये विविध अंतःस्रावी ग्रंथी आणि त्यातून स्त्रवणारी संप्रेरके ही रासायनिक नियंत्रण करत असतात. म्हणजे इथे चेतापेशी असतात आणि इथे काय असतात, अंतःस्रावी ग्रंथी. आता चेता नियंत्रण मध्ये बघा, चेता आवेग हे जलदरित्या शरीरात प्रवास करतात. हे तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या त्वचेवरती, आपल्या स्किनवरती काहीही केलं म्हणजे बसलं की लगेचच आपण काय करतो, तिथे मारतो. किंवा आपल्याला बघा एखाद्या मोठ्या आपल्या भावानेच आपल्याला मारलं की आपला लगेचच हात आपला सुद्धा लगेच जलद गतीने कसलाही विचार न करता आपल्याला मारायचं नसतं, तरी सुद्धा आपला हात त्याच्यावरती उगारला जातो, म्हणजे मारला जातो. कारण कसलाही विचार न करता तिथे काय होतं, क्षणार्धात ती घटना घडत असते. तर रासायनिक नियंत्रण मध्ये ही संप्रेरक म्हणजे ह्या अंतःस्रावी ग्रंथी ज्या आहेत त्याच्यामध्ये स्त्रवणारी जी संप्रेरक आहे त्याची क्रिया जी आहे ती खूप धीम्या गतीने होत असते. म्हणजे लगेचच काय होत नाही, त्याच्यामध्ये बदल घडून येत नाही. आणि तिसरा फरक जो आहे, चेता नियंत्रण हे अल्पावधीसाठीच
असतं, तर रासायनिक नियंत्रण हे दीर्घकाळ टिकणारे असते. दोन्हीमधला तुम्हाला फरक लक्षात आला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्या मानवातील समन्वय म्हणजे कधी तुम्ही विचार केला असेल, की जर आपल्या शरीरामध्ये नियंत्रण आणि समन्वय नसेल, तर काय झालं असतं? कोणतंच कार्य आपण व्यवस्थितरित्या करू शकलो नसतो किंवा आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या अवयव संस्था आहेत, त्या अवयव संस्था सुद्धा त्यांचं कार्य नीट पार पाडू शकल्या नसत्या. लक्षात आलं का तुमच्या? तर आज आपण चेता नियंत्रण आणि रासायनिक नियंत्रण हा भाग अभ्यासलेला आहे. आता इथे तुम्हाला काही मी प्रश्न देते. आजचा भाग तुम्हाला समजला असेल. सर्वांनी प्रश्न लिहून घ्यायचे आहेत. पहिला प्रश्न आहे, मुलामध्ये दाढी मिशा येण्याला जबाबदार असे संप्रेरक कोणते? आहेत. हा भाग परीक्षेपुरताच मर्यादित न ठेवता तुम्ही या भागाचा व्यवस्थित अभ्यास करा. म्हणजे आपल्या शरीरामध्ये नेमकं कोणतं कार्य करत असतं हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आरोग्याच्या दृष्टीने. धन्यवाद. कार्यक्रम झालेला आहे. तर या अगोदरचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही यूट्यूब चॅनल BMC EDU 9 हे काय करायचंय, ओपन करायचं आहे. त्यावरती तुम्हाला सर्व हे व्हिडिओ मिळतील.